एक रंग मैत्रीचा भाग 22. लेखिका वैशाली गुरव सादर करते एव्ही टॉक्स. मागील भागात आपण पाहिले मायरा आदितीसोबत त्यांच्या गावी आली आहे. आरव आणि हर्ष देखील पोहोचले आहेत. आणि आता पुढे. अरे, हे आलेत. मायरा तू बस, मी जाते, आदिती म्हणाली. तसं मायरानेही वर पाहिलं आणि आरवसोबत हर्ष दिसताच तिच्या हृदयाचा ठोका चुकला. तशी ती पटकन उठली. आदू थांब, मी पण येते. अगं तुला आवडतं ना, मग बस ना. काय चाललंय तुमचं, आरव विचारतो. काही नाही, ते शेतात गेलो होतो, आदिती सांगत होती आणि मायरा तिला हळूच म्हणत होती. बस बस, बाकीचं काय झालं ते सांगू नकोस. अगं हो, बरं चल, मला जावं लागेल. येताना काही त्रास नाही ना झाला आरव, आदितीने विचारले. काहीच प्रॉब्लेम नाही आला, आरव आदिती बोलत होते आणि हर्ष मात्र एकटक मायराकडे पाहत होता आणि ती मात्र हर्षकडे पाहतही नव्हती. सगळेच आत गेले आणि मायरा फ्रेश व्हायला गेली. आदितीने आत जाताच सर्वांची ओळख करून दिली. सगळेच बाहेरच्या रूममध्ये बोलत बसले होते. आरवसोबत त्याचे वडीलही आले होते. एकमेकांशी जुजबी ओळख चालू होती. मायरा आदितीसोबत तिथेच थांबली होती. आता जेवणाची वेळ असल्याने बाबांनी सर्वांनाच जेवायला बसण्यास सांगितले. आईसोबत मायरा आणि आदिती जेवायला वाढणार होत्या, पण मायरा हर्षला सोडून सर्वांना वाढत होती आणि त्याला मात्र तिचं वागणं हर्ट करून जात होतं. जेवणानंतर आरव आणि आदिती दोघांबद्दल आणि त्यांच्या एंगेजमेंटबद्दल बोलणं चाललेलं. एवढ्यात हर्ष आरवच्या कानात पुटपुटला. जरा बोलायचं आहे तुझ्याशी, बाहेर येतोस का? मी आलोच हां, म्हणत आरव हर्षसोबत बाहेर गेला. काय झालं हर्ष, बोल ना. अरे मला बोलायचं आहे तिच्याशी. बोलशील ना मग. अरे कधी, जायची वेळ येईल, पुन्हा नाही चान्स भेटणार रे. बरं थांब, आदितीला बोलतो, चल आता आत. ते आत आले. आत येताच तो आदितीला म्हणाला, आदिती इकडे ये ना. इथे टॉयलेट कुठे आहे ग? आदिती, हर्षला बोलायचं आहे मायराशी, काहीतरी कर ना. तो आदितीजवळ येताच तिच्या कानात पुटपुटला. तशी आदिती म्हणाली, टॉयलेट का? ते थोडं पुढे गेल्यावर आहे. मायरा तू दाखवतेस का? जा ना, दाखव जा प्लीज. मी? जा ना, आदिती म्हणाली. तिला आधी वाटलं आरवला दाखवायचं आहे, पण हर्ष तिच्यासोबत जायला निघाला तशी ती थोडी थबकली. पण सगळे समोर होते आणि आता काय ऑप्शन नाही हे पाहून डायरेक्ट पुढे निघून आली आणि हर्ष तिच्या मागे. तिकडे आहे, बोट दाखवून ती तिथून निघणार तर त्याने तिचा हात पकडला. काय करतो आहेस हर्ष, सोड माझा हात, ती म्हणत होती. पण तो तिचं न ऐकताच तिला घराच्या मागे जिथे चिंचेचं झाड होतं तिथे घेऊन आला. काय चाललंय हर्ष तुझं? सांगितलं ना मला बोलायचं नाहीये तुझ्याशी. मायरा एक मिनिट. त्याने खिशातून एक कार्ड काढलं आणि तिच्या डोळ्यासमोर धरलं. काय आहे हे, ती विचारत होती, पण तो तिच्या डोळ्यात एकटक पाहत होता, जणू डोळ्यांनीच काही सांगू पाहत होता. तसं तिने त्या कार्डकडे पाहिलं. ते आयडेंटिटी कार्ड होतं. मयंक देव, अंडर कवर CBI ऑफिसर, बर्थ डेट 20 नोव्हेंबर. मायराने वाचलं, पण त्याच्याकडे पाहायची हिंमतच होत नव्हती. तिची नजर अजूनही त्या कार्डवरच खिळली होती. तसं तो वळला आणि त्याने स्वतःच बोलायला सुरुवात केली. मयंक देव हे माझं दुसरं आणि रेकॉर्डचं नाव आहे. माझा भाऊ 5 वर्षापूर्वी एका कार ॲक्सिडेंटमध्ये गेला.
त्याच कारमध्ये मी, माझी आई आणि बाबाही होते. पण मी एकटाच वाचलो. तो एक IPS अधिकारी होता. एका इन्व्हेस्टिगेशनमध्ये आरव त्याला ज्युनियर होता आणि त्याच इन्व्हेस्टिगेशनमध्ये त्याच्या हाती बरेच धागेदोरे आले होते आणि ते बाहेर येऊ नये म्हणून आमच्या कारला अपघात घडवला गेला होता. ते नंतर तपासात आरवला कळालं. तुला माहीत आहे, मला पोलीस व्हायचं नव्हतं, कारण त्यांचं आयुष्य किती धोकादायक होतं हे मी जवळून पाहिलंय. पण माझे जवळचे सगळेच मला सोडून गेले. माझ्यासमोर दुसरा काही पर्याय नव्हता. मग माझ्या आयुष्याचा एकच उद्देश होता की त्या व्यक्तीला पकडायचं आणि जे काम तो करत होता तेच मी पूर्ण करायचं ठरवलं. पण हे वाटतं तितकं सोपं नव्हतं. म्हणून मी माझं नाव बदललं आणि CBIला जॉईन झालो, तेही एक अंडरकव्हर एजंट म्हणून. आणि हेच कारण होतं मी तुझ्यापासून काही गोष्टी लपवत होतो, कारण तसं केलं नसतं तर माझं सगळं प्लॅनिंग बिघडलं असतं. बोलता बोलता तो तिच्याकडे वळला. मायरा, ही गोष्ट माझ्या आणि आरवशिवाय फक्त तुला माहिती झाली आहे. ही आता बाहेर येता कामा नये. आय होप की ही गोष्ट आपल्या तिघांशिवाय इतर कोणालाही कळणार नाही. तो बोलत होता आणि मायरा एकटक त्याच्याकडे पाहत होती. ओके, आय एम सॉरी. मायरा, हे बघ, मला माहीत नाही की माझ्या आयुष्यात कधी काय होईल किंवा कोणत्या गोळीवर माझं नाव लिहिलं असेल. मी त्याची पर्वाही करत नाही आणि म्हणूनच मी लग्न, प्रेम या भानगडीत पडणार नव्हतो. पण आयुष्यात तू आलीस. मी किती ठरवलं तुझ्यापासून दूर राहायचं, पण त्या केसच्या निमित्ताने का होईना किंवा इतर काही कारणाने आपली भेट व्हायची आणि मीही नकळत गुंतत गेलो ग. याआधी माझं आयुष्य खूप चांगलं होतं. कसलंच टेन्शन नव्हतं. मला काही झालं तर मागे कोणी काळजी करणारं नव्हतं. पण तू आलीस आणि मी सतत भीतीखाली वावरतोय. तुला माझ्यामुळे काही झालं तर, या विचाराने. त्या दिवशी तू दरीत पडली आहेस हे ऐकून माझी काय अवस्था झाली होती ते मलाच माहीत. म्हणून चिडलो मी आणि मागे अशीच माझ्या मागे आलीस आणि नशीब ती गोळी माझ्या हाताला घासून गेली. माझ्यामुळे तुला काही व्हायला नकोय मायरा, एवढंच मला वाटतंय. एकदा माझ्या प्रियजनांना मुकलोय मी. आता हिम्मत नाही होणार आहे माझी. कळतंय का तुला? आय एम सॉरी ना हर्ष. माझ्यामुळे तुला खूप त्रास झाला ना. पण तुला काय गरज होती त्या दिवशी माझ्या मागे यायची? कारण मला जाणून घ्यायचं होतं तू काय करतोस. तू सांगतही नव्हतास. तू खरंच गुंड लोकांच्यात काम करतोयस की दुसरं काय करतोयस ते मला जाणून घ्यायचं होतं. तू मला हे आधीच का नाही सांगितले? कारण मुलींच्या पोटात काही राहत नाही, माहिती आहे मला. पण म्हणून लगेच माझ्या मागे यायचं आणि त्या दिवशी पुन्हा तुला काय झालं असतं तर? तू सोबत असल्यावर काय होणार आहे ना मला. त्या दिवशी पण मला तिथे कोणी मारेल अशी भीती वाटलीच नव्हती. पण तू मला ओळख दाखवली नाहीस तेव्हा मात्र खूप वाईट वाटलेलं. मायरा, मी तिथे ओळख दाखवू शकत नव्हतो तुला. तो माणूस माझ्या जवळजवळ हातात आलाय. सगळ्यावर पाणी फिरलं असतं. आता कळलं ना मला. पण त्या दिवशी त्या मुलीने मला मारलं असतं तर? तुझ्या चेहऱ्यावर कसलेच भाव नव्हते तेव्हाही. मग उगाचच आलो का तिथे तिच्याशी बोलायचं म्हणून? तिला बाजूला घेऊन गेलो ते तुला वाचवण्यासाठी. पण डायरेक्ट हे करणं शक्य नव्हतं. आय होप हे कळत असेल तुला. तो बोलता बोलता थोडा शांत झाला. 2 मिनटं शांत राहून तो पुन्हा तिला म्हणाला, मायरा, आधी मला प्रॉमिस कर, असं कुठेही माझ्या मागे येणार नाहीस. स्वतःची काळजी घेशील. मला जास्त भेटणार नाहीस. आणि माझा नंबर ब्लॉक केलायस. फोन उचलत नव्हतीस, भेटत नव्हतीस. असं तर अजिबात वागणार नाही आहेस हां. या 4 दिवसात किती त्रास झाला मला माहिती आहे का?
तो तिच्याकडे पाहून म्हणत होता आणि ती खाली पाहत होती. सॉरी, पण भेटायचं का नाही? आता सध्या तेच बरं पडेल. मला कसलीही रिस्क घ्यायची नाहीये मायरा. वाटल्यास मी तुला स्वतः येऊन भेटेल, मग तर झालं. मायरा अजूनही खालीच पाहत उत्तर देत होती. मायरा, आय लव्ह यू ना. तो म्हणाला तसं तिने त्याच्याकडे पाहिलं आणि तिला कळेपर्यंत त्याने तिला मिठीच मारली. त्याच्या अचानकच्या मिठीत ती विरघळतेय असं वाटत असतानाच तिला ती प्रीती आठवली, जी त्याला त्या दिवशी सारखी चिकटत होती. तसं तिने त्याला दूर ढकललं. आता काय झालं? त्या दिवशी ती प्रीती काय एवढी चिकटत होती तुला? आणि प्रीतू काय? मायराने विचारलेल्या प्रश्नावर त्याला काय उत्तर द्यावं हेच कळत नव्हतं. एक सेकंड त्याने तिच्यापासून नजर चोरत दूर पाहिले आणि हसू लागला. तू हसतो आहेस? अरे यार, आता मी काय बोलू यावर? मी हँडसम आहे, त्याला मी तरी काय करू ना? त्याला हसूच आवरत नव्हतं. ओ अच्छा, असं आहे का? ठीक आहे. ती तिथून जाऊ लागली तसं हर्षने तिला अडवलं आणि तिचे दोन्ही हात पकडले. तिच्या चेहऱ्याजवळ चेहरा नेत म्हणाला, तू जळतेस माझ्यावर? आय डोंट बिलीव्ह. ती भले चिकटेल ग, पण मला तर तूच आवडतेस ना. तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणत होता आणि तो इतका जवळ त्याच्या डोळ्यात ती काही क्षण हरवलीच. मध्येच वाऱ्याने उडणारे तिचे केस एका हाताने मागे सारत तो म्हणाला, मायरा, तू आज खूप सुंदर दिसत आहेस ग. त्याचं बोलणं आणि डोळ्यातील भाव खूपच हृदयाला स्पर्शून जात होते. तो तिच्या गालावर किस करायला निघालेला. एवढ्यात मायरा, हर्ष, तुम्ही इथे आहात? ओ सॉरी. आदिती त्या दोघांकडे पाठ करून उभी राहिली आणि ते दोघेही जरा दूर झाले. मायरा तिथून साईडला गेली आणि आदितीचा हात पकडून तिला म्हणाली, आदू चल ना. 1 मिनिट मायरा, इकडे ये ना. एक सांगायचं राहिलं. आदिती 1 मिनिट हा. तो म्हणाला तसा तिचा हात सोडून मायरा त्याच्याकडे आली. आदिती अजूनही दुसरीकडेच पाहत होती. त्याच्या समोर जात, आता काय, असं तोंडातच पुटपुटली. ऐक ना, आदितीला पण नको सांगूस जे मी आता तुला बोललो. गॉट इट? तो तिला कानात म्हणाला. हो रे, जाऊ आता. ती जायला निघणार तर तिला हाताला धरून त्याने जवळ ओढले आणि तिला घट्ट मिठी मारली. पाठीमागे आदिती असल्यामुळे ती त्याच्या मिठीतून सुटण्याचा प्रयत्न करत होती, जे तिला शक्य होत नव्हतं. अरे काय करतोयस तू हर्ष? ती खूपच हळू आणि हसत म्हणत होती. आय लव्ह यू मायरा, आय लव्ह यू. तो तिच्या कानात म्हणत होता आणि तिला मात्र त्याचं खूपच हसू येत होतं. हो हर्ष, सोड, मला जाऊ दे. आदिती आहे अरे इथे. तसं त्याने तिला सोडलं. तिच्या कपाळावर ओठ टेकवले आणि तिला म्हणाला, सांगितलेलं सगळं लक्षात ठेवशील? हो हर्ष. ती धावत आदितीजवळ आली, जी थोडी दूर उभी भलतीकडेच पाहत हसत होती. तिचा हात पकडला आणि निघता निघता एक नजर मागे हर्षकडे टाकली, जो तिला पाहत स्माईल करत होता आणि ती त्याला गोड स्माईल देत लगेचच निघून तिच्यासोबत घरात आली. घरात येताच आदितीने मायराला विचारलं, अगं इतका वेळ तुमचं काय चाललं होतं? काय म्हणत होता तो? काही नाही. तिने दोन्ही हात चेहऱ्यावर ठेवत चेहरा लपवला. अगं किती लाजतेस? आणि आधी तर भारी म्हणत होती मी भेटणार नाही म्हणून. वेडी. सांग ना, काय म्हणाला? हेच की ही लव्ज मी. वाव, भारीच की. झालं की मग सॉल्व तुमचं. बरं ते जाऊ दे, तुझी बॅग भर, आपण निघतोय. आत्ता? कसं काय? अगं आरव म्हणाला सोडतो.
तो बोलला बाबांशी. ते म्हणाले ठीक आहे. अँड यू नो व्हॉट, बाबा खूप खुश आहेत त्याला भेटल्यापासून. आय थिंक त्यांना तो आवडलाय. काय सांगतेस? इट्स रिअली गुड न्यूज यार. उद्या पार्टी करू आपण कॉलेजमध्ये गेल्यावर. हो, पण आधी बॅग आवर. चल, ते थांबलेत केव्हाचे आपल्यासाठी. आणि इतका वेळ काय करत होतीस तिथे? इतका वेळ फक्त तो आय लव्ह यूच बोलत होता का? का मला सांगायचं नाही आहे? नाही ग, असं काही नाही, समजावत होता. बरं, ते नंतर, आधी आवरू दे. मायरा बॅग भरून कपडे चेंज करायला गेली. आदितीने स्वतःची आणि मायराची बॅग कारमध्ये ठेवली आणि मायराची वाट पाहत कारमध्ये जाऊन बसली. इतक्यात मायरा सकाळचाच काढलेला जंपसूट घालून धावतच बाहेर आली. कारला टेकून उभ्या असलेल्या हर्षचे लक्ष तिच्याकडे गेलं आणि तो तर तिला पाहतच राहिला. तिच्याकडे पाहत स्माईल केलं. तसं तिने नजर चोरत लक्ष नसल्याचे दाखवत सीटवर येऊन बसली. आरव त्याच्या वडिलांना त्यांच्या कारमध्ये बसवून निरोप देत होता. कार निघून जाताच तो कारकडे आला. आदितीचे आई बाबाही निरोप द्यायला बाहेरच थांबले होते. आदू, काळजी घे ग. मायरा, तू सुद्धा, तिचे बाबा म्हणाले. हो अंकल, तुम्ही सुद्धा काळजी घ्या. मायरा, असंच पुढच्या वेळेलाही नक्की ये. हो आंटी, नक्कीच. मला खूप आवडलं तुमचं घर. आय्या, हो का? मग दिवाळीला ये हा आदूसोबत. हो, नक्की. आरव ड्रायव्हिंगच्या सीटवर आणि हर्ष त्याच्या शेजारी बसला होता. आईबाबांना बाय करून कार परतीच्या वाटेला लागली. आरव, तुझे बाबा आता महाबळेश्वरला गेले का? आदिती विचारते. हो ग, तिकडे घर आहे. त्यांचे सगळंच आयुष्य तिकडे गेलंय. मग तिकडेच करमतं त्यांना. अरे, पण मग एकटे कसे राहतात? अगं, मी ठेवलीत काही लोक त्यांच्या मदतीला. पुण्यात राहून तरी काय करणार ना ते? ना मी घरात असतो ना हर्ष. हो, ते पण आहेच. आदिती आणि आरवचं बोलणं चाललेलं आणि हर्ष मात्र कारच्या समोरच्या साईड मिररमधून पाठीमागे बसलेल्या मायराकडे पाहत होता. ती तिच्याच विचारात गुंतलेली एकटीच स्माईल करत होती आणि तिला माहीतच नव्हतं की तो तिला असं पाहतोय. त्याला मात्र तिच्याकडे पाहून हसू येत होतं. कसला विचार करते ही? माझाच विचार करत असणार. किती गोड हसतेय. मायरा विचार करत होती. त्याचे डोळे कसले भारी आहेत. सुरुवातीपासूनच त्यात पाहिलं की मला हरवायला व्हायचं. मयंक देव. पण आता मला हर्षच म्हणावं लागेल ना. त्याची आयडेंटिटी आत्ताच बाहेर नाही येऊ द्यायची. मी तुझ्यासाठी हे करणार, कारण तू माझा रिअल हिरो आहेस यार. आय एम प्राऊड ऑफ यू हर्ष. यू आर बेस्ट. मनात विचार करत तिने मान हलवली आणि गोड हसली आणि तिचंही लक्ष त्याच्याकडे गेलं. तो पाहतोय हे तिच्या लक्षात आलं आणि तो तिला आणखीनच हसू लागला. तसं तिने तिचा चेहरा थोडा आत घेतला आणि डोळे गच्च मिटून स्वतःच्याच डोक्यात मारलं. नेमकं हे आदितीने पाहिलं. अगं, काय चाललंय? हे काय होतं? तिने हळूच तिच्या गळ्यात हात टाकत विचारलं. अगं, काही नाही. दोघींचे हसणं, खिदळणं आणि मस्ती चाललेली. मायरा आदितीची पाठीमागे मस्ती चाललेली आणि समोर हर्ष आणि आरव एकमेकांकडे अधूनमधून हसत पाहत होते. काही वेळ गेला असेल तशी हायवे लागल्यावर आरवने कार थांबवली. काय झालं? कार का थांबवली? आदिती विचारते. इथे चहा घेणार का? हो, चालेल, म्हणत मायरा लगेचच उतरणार तर उतरू नको मायरा, मी चहा इथेच घेऊन येतो, हर्ष म्हणाला. का? सांगितलं तेवढं ऐक ग, तो पुन्हा म्हणाला. तसं तिने थोडं तोंड वाकडं केलं. आदिती मात्र तिला हसत होती. आरव तर उतरलाच नव्हता. मध्येच मागे पाहत तिला म्हणाला. आदिती, तू पुढे ये ना.
हो, तिने एकदा मायराकडे पाहिलं. गाल फुगवून ती काचेतून बाहेर पाहू लागली. एवढ्यात हर्ष चहा घेऊन आला. 2 कप आरव आणि आदितीला देऊन तो पुन्हा त्या दोघांसाठी चहा आणायला गेला आणि काहीच वेळात चहा घेऊन येत तिला साईडला सरायला सांगून तिच्या शेजारी येऊन बसला. घे, नीट पकड, गरम आहे. हो, ती कप पकडत म्हणाली. छोट्या छोट्या गोष्टीतही त्याची एवढी काळजी घेणं पाहून तिला कौतुक वाटत होतं. आम्हाला देताना नाही म्हणालास, गरम आहे, नीट पकड. आरव हसत म्हणाला आणि आदितीही हसू लागली. तू पुढे बघून पी ना चहा, कशाला मागे पाहतो आहेस? हर्षनेही हसत उत्तर दिलं. मायरा तर काचेतून बाहेर पाहत हसत होती. चहा पिताना सगळेच जरा शांत झाले होते. चहा झाला तसे सगळे कप गोळा करून आदिती डस्टबिनमध्ये फेकून आली. कार सुरू झाली. काही अंतर पुढे गेल्यावर पुन्हा पाऊस लागला. आतमध्ये AC चालू होता आणि मायराला थंडी वाजत होती. ती हाताची घडी घालून बसलेली, पण तिच्याकडे पाहिल्यावरच कळत होतं की तिला गार लागतंय. तसं हर्षने स्वतःचं जॅकेट काढलं आणि तिच्या अंगावर देत तिला म्हणाला, हे घाल. आरवने नेमकं आरशातून पाहिले आणि हसला. मायराने ते जॅकेट घातलं, पण तिची थंडी काही कमीच होत नव्हती. मायरा, आर यू ओके? हो, ती नॉर्मल दाखवत म्हणाली. काय झालं मायरा, तू ठीक आहेस ना? आदिती मागे वळून विचारते. हो, अगं थंडी वाजू लागली अचानक, काही कळेना. हो, भिज ना पावसात, काय होणार मग, ऐकायचंच नाही तर. हर्ष, काल नको म्हटलं तरी पावसात भिजत होती ही. तू सांग जरा तिला तुझ्या भाषेत, आदिती म्हणत होती आणि मायरा तिला गप करत होती. ती हर्षकडे पाहतच नव्हती. बघ, आता बघते का तुझ्याकडे? चला, म्हणजे कोणाला तरी घाबरतीये आता ही मायरा, आदिती हसत म्हणाली आणि तिच्या बोलण्यावर हर्षलाही हसू येत होतं. मध्येच त्याने मायराच्या खांद्यावर हात ठेवला आणि तिला जरा स्वतःकडे ओढलं. तिला अगदी चिपकून बसला. ती मात्र त्याच्याकडे पाहायलाही घाबरत होती. काहीच वेळाने ते मायराच्या घरी पोहोचले. हर्ष उतरून पुढे जाऊन बसला. त्या दोघींनी खाली उतरून आपापल्या बॅग्स घेतल्या. आरव, हर्ष, आता आलाच आहात तर घरी चला ना. नको, आत्ता नको मायरा, नंतर कधीतरी येऊ, आरव सांगतो. हो, नंतर नक्की. चल, बाय, काळजी घे. हो, बाय. बाय आरव. बाय आदिती, रात्री फोन करतो, आरव आदितीला म्हणाला. ते दोघेही निरोप घेऊन निघून गेले. तशा दोघी घरासमोर आल्या. आदितीचं तिच्याकडे लक्ष गेलं. अगं, त्याचं जॅकेट राहिलं की. हो ग, विसरले. जाऊ दे ना, त्यानिमित्ताने तरी भेटेल तो, म्हणत मायराने डोअरबेल वाजवली. ओय होय, आत्ताच तर गेला तो, तर तू पुन्हा भेटायचं प्लॅनिंग करत आहेस? हो बाई, आधीच तो मला भेटू नको म्हणालाय, मग काय करणार मी? पण का, असं का? आदितीने प्रश्न विचारला तसं मायराच्या लक्षात आलं. हे काय बोलते मी तिला? श्श, नंतर बोलू यावर, म्हणत पुन्हा बेल वाजवणार एवढ्यात मम्माने दार उघडले. आलात? कसे गेले 2 दिवस? खूपच छान मम्मा, मला खूप आवडलं तिचं घर, एक गोष्ट सोडून, मायरा म्हणाली तशी आदिती हसली. बरं, कॉफी घेणार का दोघी? मम्माने विचारलं. नाही, नको, अगं चहा झालाय आमचा. चहा? सांगितलं होतं ना बाहेर काही घेऊ नका. आधीच पावसाळ्याचे दिवस, ऐकणार नाही ना तू? अगं मम्मा, डोंट वरी, मी काळजी घेतली ग. ही अशी काळजी घेतली? अगं, साधी शिंक आहे ग. नाही हा आंटी, ही भिजली तिथे पावसात. अगं, आता सर्वांना सांगणार आहेस का? हो,
आणि आंटी, हे आईने आंब्याचं लोणचं दिलंय. आदितीने एक बरणी हातात दिली. अरे च्या, थँक्स सांगा त्यांना. मम्मा ती बरणी किचनमध्ये ठेवायला गेली. मी पळते रूममध्ये. ही मम्मा आणखी काही प्रश्न विचारणार, त्यापेक्षा मी जातेच. मायरा तिची बॅग घेऊन तिच्या बेडरूममध्ये पळाली. त्या रात्री मायराला हर्षचा कॉल आला. हॅलो मायरा. हां बोल ना. तू चक्क आज डायरेक्ट कॉल केलास. म्हटलं बघावं, ब्लॉक काढलाय का माझ्या नंबरचा. तशी ती हसली. अरे उद्या भेटशील का? तुझे जॅकेट राहिले माझ्याकडे चुकून. ओह, असू दे, नंतर दे भेटल्यावर. मी तेच तुला सांगायला फोन केलाय. मायरा, हे बघ, आता तुला माहीत आहे माझं खूप महत्त्वाचं काम चाललंय. मी मुंबईला असणार आहे. सो काही दिवस मला तुला भेटता नाही येणार. ओके. ती जरा शॉकच झाली. आजच तर सगळं नीट झालं आणि आता. ती विचारात एकदम शांत झालेली. तसा तोच बोलला. मायरा, काही दिवस फक्त. म्हणजे तरी किती दिवस? तरी 1-1.5 महिना. हो, आय होप तू समजून घेशील. ती अजूनच शांत झाली. मायरा बघ, माझं काम हे रिस्की आहे, तुला माहिती आहे ना. आणि तुला सेफ ठेवण्यासाठीच मी हे सगळं करतोय. समजतंय का तुला? मायरा, सॉरी ना. तू सॉरी का म्हणतोस? पण मग फोनसुद्धा करणार नाहीस का? नाही, काही दिवस हे सिम बंद असेल. ओके. ऑल दी बेस्ट हर्ष. माझी तुला तुझ्या कामात अशी मदत होणार असेल तर मी नक्की करणार हे. प्रॉमिस. दॅट्स लाईक माय गर्ल. आणि स्वतःची काळजी घेशील. हे काम झालं की मी तुला लवकरच भेटेन, जर जगलो तर. हर्ष, असं का बोलतो आहेस? मायरा, हे काम रिस्की असणार आहे आणि म्हणून आधीच तुला कल्पना देतोय. मग तू पण लक्षात ठेव, तू स्वतःला सेफ ठेवशील. कारण नेहमी लक्षात ठेव, ही मायरा तुझी वाट पाहते. तिच्यासाठी तुला यात यश मिळवायचंय, माघारी परतायचंय. तिच्या आवाजात थरकाप होता आणि तो त्यालाही जाणवला. 2 मिनिटं शांततेतच गेली. ना तो बोलत होता ना ती. प्रॉमिस कर हर्ष, मला भेटशील 1.5 महिन्यांनी. मी वाट पाहते. ती म्हणाली. तसा थोडा वेळ विचार करून तो म्हणाला, प्रॉमिस. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू हर्ष. बरं चल, मी ठेवतो. काही प्रॉब्लेम क्रिएट करू नकोस, ते प्रँक प्रकरणसारखं. आणि कोणी त्रास देतोय असं वाटलंच तर आरवला सांगशील, ओके? हो. चल बाय, ठेवतो मी. बाय, टेक केअर. आणि त्याने फोन ठेवला. फोन ठेवून अर्धा तास झाला तरी ती गॅलरीमध्येच होती. दिवसभरात घडलेल्या गोष्टी आठवत होती. त्याचं केअरिंग वागणं मिस करत होती. अगं, किती वेळ झाला? इथे काय करत आहेस? झोपायचं नाही का? आदिती तिच्या गळ्यात पडत म्हणाली. हो, चल ना. येणारच होते इतक्यात, ती शांतपणे म्हणाली आणि रूममध्ये आली. तू बरी आहेस ना? घरी आल्यापासून किती खुश होतीस, अगदीच हर्षमय झालेलीस ना? आणि आय गेस आत्ता पण हर्षसोबत बोलत होतीस. होय, काय झालं? इतकी का शांत झाली आहेस? तो पुन्हा काही म्हणाला का तुला? अगं सांग ना. अगं माझी आई, काही झालेलं नाही आहे. चल, उद्या कॉलेजला जायचं आहे ना, झोपूया. गुड नाईट. जसं काहीच झालं नाही असं दाखवत मायरा ब्लँकेट ओढून झोपली.
अदितीला मात्र काहीच कळत नव्हतं. पण एवढं काही नसेल असं स्वतःला समजावत ती देखील तिच्या शेजारी झोपली. झोपलेल्या मायराच्या डोळ्यात आता पाणीच येऊ लागलं होतं. डोळ्यासमोर त्याचाच दुपारचा चेहरा येत होता. तो एक CBI ऑफिसर आहे. त्याचा रुबाब, काम करण्याची पद्धत आणि तिच्याबाबत केअरिंग असणं, ही त्याची दुसरी बाजू आठवून मनातून त्याच्याबद्दलचा वाटणारा रिस्पेक्ट, त्यातूनही आपोआपच तिच्या गालात स्माईल आलं. आय एम प्राऊड ऑफ यू हर्ष. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. आता तू जे काही करायला चालला आहेस त्यात तू नक्कीच यशस्वी होशील. मी वाट पाहते तुझी आणि तू मला भेटशीलही, हा माझा विश्वासही खरा ठरवशील, म्हणत तिने डोळे मिटले. भेटूया लवकरच पुढील भागात. काळजी घ्या. प्रतिक्रिया देणाऱ्या माझ्या एव्हिटॉक्स परिवाराचे खूप खूप आभार. तुमच्या प्रतिक्रिया मला खूप प्रोत्साहित करतात. असेच कायम सोबत राहा आणि सांभाळून घ्या. धन्यवाद.